स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आज जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठणच्या वतीने शालेय परिसर साळीवाडा करडी मोहल्ला पोस्ट ऑफिस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी प्रभात फेरी काढण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी घर घर तिरंगा अशा घोषणा दिल्या। यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे, ताराचंद हिवराळे, शमशेर पठाण, फैयाज शेख थोटे, वैशाली कुटे, शेख यास्मीन, ज्योती बलखंडे, शेख चांद व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज पैठण। नमस्कार, मी भारती भोज, आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र वाईब न्यूज चॅनलमध्ये। 15 ऑगस्ट निमित्त झेडपी जे आपल्या पैठण शहरामध्ये आहे जिल्हा परिषद शाळा, या शाळेअंतर्गत पैठण शहरात रॅली काढण्यात आली। हर घर तिरंगा या अंतर्गत, या मोहिमेअंतर्गत आपल्यासोबत काही विद्यार्थी आणि काही शिक्षक वृंद आहे, यांच्याविषयी या तिरंगा या मोहिमेविषयी आपण या रॅलीविषयी त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आज प्रयत्न करूयात। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव काय मॅडम? वैशाली बाबूराव कुटे, जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण। हर घर तिरंगा घर घर तिरंगा या कार्यक्रमाअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राज्य शासनाची जी मोहीम आहे, उपक्रम आहे की प्रत्येक घरी तिरंगा फडकवण्यात यावा आणि शासकीय कार्यालय आहे त्या ठिकाणी तिरंगा ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। आता मॅमने सांगितलं त्याप्रमाणे हर घर तिरंगा या राज्य सरकारच्या मोहिमेप्रमाणे 3 दिवस सर्व शासकीय कार्यालयाने घरावरती तिरंगा ध्वज फडकवण्याचं सांगितलेलं आहे। देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 75 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्याचा महोत्सव आपण गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी साजरा करत आहोत। यावर्षी ही शासनाने एक पत्र काढलेलं आहे, हर घर तिरंगा घर घर तिरंगा। ही मोहीम 13, 14 आणि 15 ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी शाळेमध्ये, शासकीय कार्यालयामध्ये आणि विद्यार्थ्यांनी आणि समाजातील सर्व घटकांनी आपापल्या घरी झेंडा फडकावा आणि ते झेंडा फडकून त्याच्या सोबत सेल्फी काढून ती शासनाने जी वेबसाईट दिलेली आहे, जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर अपलोड करावी असा शासनाचा मानस आहे। आणि जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण आमची जी शाळा आहे शासनाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये अग्रेसर असते, नेहमीच पुढे असते। आताच आमच्या शाळेने शासनाने जी योजना आणली होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, त्या योजनेमध्ये देखील आमच्या शाळेने सहभाग घेऊन या ठिकाणी तालुक्यातून 2य क्रमांक पटकावला होता। शासनाने परत याही वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना 31